नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाण्यातील शत्रुजित अकॅडमीच्या विद्यार्थी यश महाजन याची भारतीय वायुदलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. कॅप्टन चंद्रशेखर वारळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशिक्षणाखाली शत्रुजित अकॅडमीमध्ये AFCAT आणि SSB मुलाखतीची कठोर तयारी करून त्याने हे उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. लाखो उमेदवारांमधून निवड होऊन भारतीय वायुदलाच्या गौरवशाली सेवेत अधिकारी म्हणून स्थान मिळवणं ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. यशच्या जिद्द, मेहनत, समर्पण आणि शिस्तबद्ध तयारीला सगळ्यांनीच कौतुक केलं आहे. कॅप्टन चंद्रशेखर वारळकर भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर 2005 पासून विशेषतः ठाणे, मुंबई, महाराष्ट्र आणि भारतात लाखो मुलांना भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून निवड करण्यासाठी NDA, CDS, AFCAT, SSB या परीक्षांचं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देत आहेत. त्यांचा पहिला विद्यार्थी भारतीय सैन्यात कर्नल या पदावर कार्यरत आहे. असे अनेक मुलांना सैन्य दलात अधिकारी म्हणून घडवून ते आजही भारताची सेवा करत आहेत. सुदैवी भाजी मंडई येथे दिनांक 21 मे 2026 रोजी झालेल्या आगीच्या दुर्घटनेबाबत आज झालेल्या महासभेत ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर लक्षवेधी भाषण करताना ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी अग्निशमन दलाचे शहीद जवान सागर शिंदे यांच्या परिवाराला आपलं ठाणे महानगरपालिकेकडून मिळणारं 5 वर्षांचं मानधन देण्याचं जाहीर केलं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी दुसरे शहीद सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांच्या परिवाराला ठाणे महापालिकेकडून मिळणारं 5 वर्षाचं मानधन देण्याचं यावेळेस जाहीर केलं. गेली अनेक वर्ष स्लम विभागामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. त्यामुळं सामान्य नागरिकांच्या ज्या काही अडचणी असतात त्या आमच्या डोळ्यासमोर आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही याच प्रकारचं निश्चित प्रकारे राजकारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नाही, समाजकारणाचा भाग म्हणून माझं नगरसेवक झाल्यापासून ते पुढील 5 वर्ष नगरसेवकाचा काळ आहे तोपर्यंत मिळणारं मानधन त्या कुटुंबाला मिळावं. फार मोठा आधार नाही पण छोटा तेवढा आधार मिळावा अशा प्रकारची भावना मी व्यक्त केली. त्यानंतर माझे सहकारी नजीब मुल्लांनी सुद्धा दुसरी व्यक्ती गाडेकर कुटुंबाला सुद्धा त्यांचं मानधन देण्यासंदर्भाची भूमिका या ठिकाणी घेतली. हिंदू हृदय सम्राटांच्या विचारांची धगधगती मशाल, जनतेच्या सेवेसाठी समर्पित प्रवास. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ग्रामीणचे जिल्हाप्रमुख श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम शिवसैनिकांना आणि नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. देशाच्या संवैधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी युवक, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारे काँग्रेस पक्षाचे नेते माननीय श्री राहुलजी गांधी यांना वाढदिवसानिमित्त ठाणे काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल पिंगळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राहुल जी आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री राहुल पिंगळे यांच्या वतीने माननीय राहुलजी गांधी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपत जनतेच्या सुखदुःखात कायम सहभागी राहणारी शिवसेना, संघर्ष, निष्ठा आणि जनसेवेची अखंड परंपरा म्हणजे शिवसेना. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिक आणि तमाम नागरिकांना शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिकांना श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage.
CP Goenka is the intelligent choice. मुंबई ठाण्याच्या रस्त्यापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत एकच नाव, एकच ओळख, शिवसेना. जनतेच्या सुखदुःखात कायम सहभागी, विकास आणि लोकसेवेचा व्रत जपणारी शिवसेना. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांना नगरसेवक श्री मनोज शिंदे यांच्या वतीने भव्य शुभेच्छा. जय महाराष्ट्र, जय शिवसेना. पुनश्च एकदा श्री मनोज शिंदे यांच्या वतीने तमाम शिवसैनिकांना शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारी संघटना अर्थात शिवसेना. लाखो शिवसैनिकांच्या ताकदीवर उभी असलेली ही चळवळ आजही तितक्याच जोमाने पुढे वाटचाल करते आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त नगरसेवक श्री प्रकाश शिंदे यांच्या वतीने तमाम शिवसैनिकांना आणि नागरिकांना वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लोकशाही मूल्यांचं जतन, सामाजिक न्यायाची बांधिलकी, देशातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे नेते माननीय श्री राहुलजी गांधी साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री यश कोळी, युथ काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष कळवा उमरा आणि श्री रवींद्र लहू कोळी, सेवादल ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा राहुलजी गांधी साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री यश रवींद्र कोळी आणि श्री रवींद्र लहू कोळी यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. मराठी अस्मितेचा बुलंद आवाज, जनतेच्या हक्कांसाठी अखंड लढा. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांना श्री शैलेश शिंदे, विभाग समन्वयक वागळे आणि माजी नगरसेवक यांच्या वतीने शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री शैलेश शिंदे. शिवसेना, शिवसेना. एकनिष्ठ वचनबद्ध भले, क्रांती भले, युद्ध आणू आम्ही सुराज्य, हृदयातून हीच भावना. शिवसेना, शिवसेना. एकजूट एक संघ वचनाला कटिबद्ध, घडवू राष्ट्र बलशाली, घेऊन विचार. आली शिवसेना, शिवसेना. आली शिवसेना, शिवसेना. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे.
धन्यवाद. विकास, जनसेवा आणि लोकहिताच्या ध्येयाने प्रेरित शिवसेनेचा गौरवशाली प्रवास आज नव्या उंचीवर पोहोचला आहे. माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जनतेचा विश्वास आणि शिवसैनिकांचे समर्पण हीच आता खरी ताकद बनली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिकांना नगरसेवक श्री सुधीर कोकाटे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. वादळ आली, संकट आली, पण भगवा कधी झुकला नाही. जनतेच्या हक्कासाठी लढणारी मराठी माणसाचा आवाज शिवसेना, संघर्ष, निष्ठा आणि जनसेवेची 60 वर्षांची गौरवशाली परंपरा. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त माजी नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. बाळकोंब परिसरात ॲमेझॉनचे मेगा डेटा सेंटर उभारण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पामुळे ठाणेकरांच्या पाणी, वीज आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी एका पत्रकार परिषदेत केला. ॲमेझॉनने सुमारे 53 एकर जागा खरेदी करून डेटा सेंटर उभारण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी दररोज 12 MLD पाण्याची आवश्यकता भासणार असल्याचा दावा करत आधी शहराला 30 MLD पाण्याची कमतरता असताना ठाणेकरांच्या वाट्याचं पाणी डेटा सेंटरला देण्यात येणार असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. डेटा सेंटरच्या परिसरात गृहनिर्माण संकुलं, शाळा आणि रुग्णालये असून अशा नागरी वस्तीत हा प्रकल्प उभारणं अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रकल्पातून होणाऱ्या सततच्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असा गंभीर इशारा देखील त्यांनी दिला. जर हा प्रकल्प इतका सुरक्षित असेल तर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची घरं डेटा सेंटरच्या शेजारी बांधा असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष मनोज प्रधान यांनी देखील प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांबाबत प्रश्न उपस्थित करत महासभेत तसंच रस्त्यावर उतरून या प्रकल्पाला विरोध करण्याचा इशारा दिला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पण ह्याच्या विरुद्ध काही प्रश्न विचारले आणि केवळ अमेझॉन नावाची फॉरेनची कंपनी येते, अजून आपल्याला पांढऱ्या कातड्याचा नाद काय आपला सुटलेला नाही. आणि एखादा विषय महासभेत आला ते कशाला निवडून आले नगरसेवक? ते नगरसेवक कशाला निवडून आले? तुम्ही सुप्रीम कोर्टात जाता, 2800 कोटी रुपयाचा TDR देण्याचा काय बोलाचाली करता. महासभा अस्तित्वात असते, एवढा मोठा TDR जाणार आहे, मला महासभेची परवानगी घ्यायला नको? कायद्यान्वये तुम्हाला महानगरपालिकेचा 1 रुपयाही खर्च करायचा असेल किंवा द्यायचा असेल किंवा उलाढाल करायची असेल तर तुम्हाला महानगरपालिकेची परमिशन घ्यायची लागते. फॉरेस्ट मध्ये तसंच केलं. त्या अमेझॉनचे 50 शेल्टर आले. शेल्टर खाली काय 50 अधिकारी येऊन बसवणार आहे? लोकांचे जीव महत्वाचे आहेत, तुमचे चोचले महत्वाचे. आणि हे कुठलं उत्तर आलं की माळवी बघणार आहे? माळवीचा काय संबंध? बरेच दोषी जबाबदार आहे. सचिव तो आहे. सचिवाने अशी उत्तर तुम्ही महासभेला पहिल्यांदा माहिती का नाही दिली? त्या विधानसभेमध्ये एखादा विषय आणला आणि एखाद्या मंत्र्याने सांगायचं की मी नाही बोलणार, मुख्यमंत्री येऊन बोलणार आहेत, मुख्यमंत्री 4 दिवसांनी बोलणार आहेत, आम्ही विषयाला हातच नाही वाढलं. म्हणजे महासभेतल्या नगरसेवकांना फक्त येडं करण्याचं काम सध्या चालू आहे. दोन्ही महासभेमध्ये आम्ही असे विषय दाखवून देऊ ज्याच्यामध्ये शालम झोल आहे. त्या झोल लपवण्यासाठी म्हणून यांना विचारांना सगळ्या नगरसेवकांना अंधारात ठेवण्यात येतं. नगरसेवक इतके डीप जात नाहीत की या विषयाचं घोषवाद. 50 शेल्टर कशाला देणार आहेत अमेझॉन? काय कारण काय? एकदम त्यांना कुठलं प्रेम आलं ठाणेकरांबद्दल? आज ठाण्यात तसंच पाणी कमी आहे. मानता की नाही ठाण्यात पाणी कमी आहे? एक तरी पत्रकार सांगेल का ठाण्यात पाणी आहे म्हणून? मग असं असताना 12 MLD पाणी दररोज द्यायचं. आणा ना, गव्हर्नमेंट कडनं आणा 12 MLD. एवढा मोठा फायदा जर गव्हर्नमेंटला होणार आहे, महाराष्ट्र सरकारचं जगभरात ना होणार आहे, आणा 12 MLD पाणी. आणि ठाणेकर देत आहेत म्हणून अजून 12 MLD घ्या, म्हणजे 24 करा. म्हणजे ठाण्याची तरतूद तरी होईल.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने घेतलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या CA अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये डोंबिवलीचा सोहन मांजरेकर हा देशात तिसरा आला असून ठाण्यातून रोहन जयंत शिंदे याने पहिल्याच प्रयत्नात नेत्रदीपक यश संपादन केलं आहे. त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. ठाण्यात कल्पतरू येथे राहणाऱ्या रोहन शिंदे यांनी पहिल्या प्रयत्नात CAची अंतिम परीक्षा उत्तीर्ण करून आईवडिलांचं स्वप्न साकार केलं आहे. मुख्य म्हणजे रोहन शिंदे यांचे वडील जयंत शिंदे हे देखील प्रतितयश चार्टर्ड अकाउंटंट असून आता त्यांचा मुलगा देखील पहिल्याच प्रयत्नात CA झाल्याने शिंदे कुटुंबियांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याने त्याची आजी आणि सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य प्रेमाताई शिंदे यांनी माध्यमांना सांगितलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडी आम्ही दाखवत असतो. आपल्याही काही सूचना आणि समस्या असल्या तर आम्हाला जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.